आत्मीय खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावली। ही बैठक भाजप खासदार कंगना रनौत यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती। विशेष म्हणजे महायुतीमध्ये असून सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार संघाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत। मात्र त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। या बैठकीचे फोटो कंगना रनौत यांनी पोस्ट केले। या फोटोमध्ये भारतमातेच्या फोटोसोबतच डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचा देखील फोटो दिसतोय। तसंच भगवा ध्वज देखील तिथे लावण्यात आलाय। सुनेत्रा पवार यांच्या हाती माईक असल्याचा फोटो दिसतोय। राष्ट्र सेविका समिती ही संघ परिवारातील महिलांमध्ये काम करणारी एक संघटना आहे। दादा असतील नाही तर त्यांच्या पक्षाला RSSची भूमिका काय हे कुठेतरी त्यांना जाणून घ्यावं। त्याच्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठेतरी RSSच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे। मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत, त्याचं कारणं वेगळी आहेत, पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील, पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल। एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता RSSचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत। मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला RSSच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील। मग हे दुटप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका लोकांना नको आहे। मी विचारतो, मला माहीत नाही। माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठं जाते ते मिनिट मला माहिती नसतं। आपण आत्ताच विचारलेलं आहे। मी आता विचारतो, का गं कुठं गेली होती?